बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या दुनकवड या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व तथा सर्वसामान्य जनतेच्या हाकेला व मनुष्याने धावून येणारे हे 18 पगड जातींना बरोबर घेऊन चालणारे तथा सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांचे खंदे समर्थक म्हणून श्री पप्पूजी यादव यांच्याकडे पाहिले जाते. आणि त्यांच्या आई मंदाकिनी यादव या 10 वर्ष या दुनकवड गावच्या सरपंच होत्या आणि त्यांनी प्रथम नागरिक सरपंच या पदाला शोभेल असे काम करूनशनी एक बीड जिल्ह्याच्या भूमीवरून धारूर तालुक्याच्या धर्तीवर आदर्श ग्रामपंचायत मनुष्यनी वारपास आणली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या गावाने विकासाचे मॉडेल बनवून अनेक पारितोषिके देखील दुनकवड गावाला मिळाली. आपल्या आईचा चालवलेला राजकीय वारसा त्यांचे पुत्र सन्माननीय पप्पूजी यादव सक्षमपणे चालवितात आणि आज त्यांचा जन्मदिन असल्यामुळे लाईव्ह दिवकरेच्या माध्यमातून आणि दुनकवड या गावच्या नागरिकाच्या माध्यमातून साजरा होत आहे. कारण पप्पूजी यादव यांच्या संसारामधून सोन्याचा धूर निघतो, परंतु जनतेची असलेली नाळ त्यांनी कधीच कमी होऊ दिलेली नाही आहे. कारण अहंकार गर्व याला थारा न देता दुनकवड येथील जनता आमच्यासाठी दैवत असून अहोरात्र त्यांच्या झगडणारे झटणारे आणि रस्त्यावर उतरून कामे करणारे म्हणून पप्पूजी यादव यांची ख्याती आहे. आणि त्यांचे वडील सन्माननीय दादा या गावासाठी पंढरपूरच्या विठ्ठलाच आहेत आणि येथील जनता देखील त्यांना पांडुरंगासाठी मानते. दादांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. आणि त्यांचे पुत्र पप्पूजी यादव एक महान असे युवा नेतृत्व मनुष्यानी ह्या धारूर तालुक्यामध्ये नावारूपास आहेत. तरी आज त्यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांना पुढील आयुष्य सुख समाधानी भरभराटीचे जाऊ मनुष्यनी सदरील दुनकवड गावच्या माध्यमातून आणि लाईव्ह दिवकरच्या माध्यमातून त्यांना सन्मान करण्यात आला. तरी आपण त्यांना विचारू, आज आपला 40वा जन्मदिन असल्यामुळे मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होत असून प्रथम दुनकवड येथील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर साजरा करताना दिसतात. तरी काय सांगता हे जे जन्मदिन आपला साजरा होतो त्याबद्दल? आज माझा 40वा जन्मदिन आहे आणि आज 40व्या जन्मदिनी मी एवढं सांगतो, ईश्वर आपल्याला जशी आजपर्यंत काम करण्याची इच्छाशक्ती दिली तशी इथून पुढं पण एक प्रामाणिकपणाने काम करण्याची, लोकांची आणि जनतेची सेवा करण्याची एक संधी द्यावी. आणि आपण याला कटिबद्ध आहोत. कुठल्याही काम करण्यास कुठेही काही अडचण कधीच आपण कुणाला भासू देत नाहीत किंवा जेणेकरून लोकांची काही अडचण असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, काय असतील, आम्ही एकोप्याने मिळून ते सर्व काम करीत असतो. काम करून सगळं आजपर्यंत आज आपण इथून पुढं जी मला ईश्वराने इच्छा देईल ती इथून पुढं काम करण्याची मी एक इच्छा व्यक्त करतो. उतणार नाही, मातणार नाही आणि जनतेचा घेतलेला वसा कदापिही विसरणार नाही अशी म्हणजे चांगली प्रतिक्रिया लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून आज जन्मदिन साजरा होत असणारे पप्पूजी यादव लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून सांगतात. आणि साहेबांना पुढील आयुष्य सुख समाधानी भरभराटे राजकीय तथा आपल्या संसारामधून परत सोन्याचा धीर निघून दुनकवड गावासह किल्ले धारूर तालुक्यातील जनतेची सेवा करण्याचं पाठबळ आपल्या माध्यमातून मिळो असंच जन्मदिनाच्या शुभेच्छा आपल्याला लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून आणि दुनकवड येथील गावाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरेच, बीड.